हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कथित मद्य घोटाळा प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीकडून अटक। केजरीवालांच्या अटकेविरोधात आपकडून राज्यभरात आंदोलन। केजरीवालांची अटक चुकीची, धोरणं ठरवणाऱ्या राज्याच्या प्रमुखांना अटक करणं चुकीचं, भाजपला याची किंमत मोजावी लागेल, शरद पवारांचा भाजपवर निशाणा। अरविंद केजरीवालांना अटक ही तानाशाही, मात्र केजरीवालांना अटक करून आम्हाला लढण्याची ताकद दिली त्याबद्दल मोदींचे आभार। खासदार संजय राऊतांचा मोदींना टोला। मफलरवाला गेला आत, आता पट्टेवाला पण जाईल, केजरीवालांच्या अटकेनंतर नितेश राणेंचा ठाकरेंवर निशाणा। तर उद्धव ठाकरे वैफल्यग्रस्त, ठाकरेंची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज, ठाकरेंच्या औरंगजेब वक्तव्यावरून बावनकुळेंची ठाकरेंवर टीका। विजय शिवतारे बारामतीमधून निवडणूक लढवण्यावर ठाम, बारामतीतल्या जनतेला पवारांव्यतिरिक्त पर्याय हवा, त्यामुळे मी निवडणुकीतून माघार घेऊ शकत नाही, विजय शिवतारेंची प्रतिक्रिया। उदयनराजे भोसले अमित शहा यांची भेट पुन्हा लांबणीवर, उद्या अमित शहा उदयनराजे यांना भेटण्याची शक्यता। उत्तर मध्य मुंबईसाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर, राज बब्बर यांची नावं चर्चेत, अभिनेत्री स्वरा भास्करचं नाव आघाडीवर, स्वरा भास्करनं दिल्लीत रमेश चेन्नीथलांची भेट घेतली। पाथर्डीत पंकजा मुंडेंचं जंगी स्वागत, सुजयला आशीर्वाद द्यायला मी आहे, मात्र मला आशीर्वाद द्यायला कुणी नाही, पाथर्डीमध्ये पंकजा मुंडेंचं वक्तव्य। वर्षभरापूर्वी राजकारणात यावं वाटत नव्हतं, मात्र आता महाराजांनीच मैदानात उतरायची वेळ आली आहे, शाहू महाराजांचं वक्तव्य। माढ्याची जागा रासपला देण्याची माझी इच्छा, मात्र सर्वांशी चर्चा करून निर्णय घेऊ, शरद पवारांचं वक्तव्य। वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी घेतली निवडणूक आयुक्तांची भेट, वंचितकडून निवडणूक चिन्हासाठी गॅस सिलेंडर, शिट्टी आणि रोड रोलर या 3 चिन्हांचा प्रस्ताव। शासकीय आश्रमशाळांना करण्यात येणाऱ्या दूध पुरवठ्यात घोटाळा, 183 रुपये प्रति लिटर दरानं दूध खरेदी, तर दूध खरेदीसाठी 80 कोटी रुपये दलाली देण्यात आली, रोहित पवारांचा आरोप। महाविकास आघाडीतही जागा वाटपाचा तिढा कायम, सांगली, दक्षिण मध्य मुंबई, ईशान्य मुंबई आणि भिवंडीच्या जागेवरून तिढा, तर शरद पवारांच्या घरी काँग्रेस आणि ठाकरे गटात खडाजंगी, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागांचा तिढा, पुन्हा एकदा दिल्ली दरबारी, अमित शहांनी तिढा न सुटलेल्या जागांची माहिती घेतली, तर शहा पुन्हा एकदा शिंदे, फडणवीस आणि अजितदादांशी चर्चा करणार, सूत्रांची माहिती। महायुतीच्या जागा वाटपावर तिढा कायम, अमरावती, माढा, सातारा, रत्नागिरी, नाशिक, रामटेक या जागांवरून तिढा कायम, रात्री उशिरा महायुतीच्या 3ही नेत्यांची वर्षावर बैठक। मनसे 2 जागांवर लढण्यानं फार परिणाम होणार नाही, मनसेच्या महायुतीतील संभाव्य सहभागाबद्दल शरद पवारांची प्रतिक्रिया। पुणे लोकसभेवरून सोशल मीडिया वॉर, जो आमदार कसब्याचा तो खासदार पुण्याचा, धंगेकरांचं पोस्टर व्हायरल, तर पुण्यामध्ये निष्ठेची हत्या, अमित बागुल यांचं स्टेटस। चंद्रपूर लोकसभेवरून काँग्रेसमध्ये पेच कायम, शिवानी वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच। आचारसंहिता सुरू असतानाही नागपुरातील सरकारी बंगल्याचा वापर सुरू असल्यानं विजय वडेट्टीवार, मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांना नोटीस, रवी भवन या ठिकाणी सरकारी बंगले रिकामी करण्याची नोटीस। कथित भोसरी भूखंड घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंना मोठा दिलासा, एकनाथ खडसेंसह पत्नी आणि जावयाला दिलासा, एकनाथ खडसे, मंदाकिनी खडसे, गिरीश चौधरी यांना नियमित जामीन मंजूर। 7 दिवसात कांद्याच्या दरात 400 रुपयांची घसरण, कांद्याचे दर घसरल्यानं बळीराजा हतबल, नाशिकमध्ये 1175 रुपये प्रति क्विंटल दरानं कांद्याची विक्री। सोन्याचा दर विक्रमी पातळीवर, सोन्याचे दर 69,300 रुपये प्रति 10 ग्रॅम इतक्या विक्रमी पातळीवर, सोनं लवकरच 70,000चा टप्पा गाठणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।